नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुणे शहरासह आजूबाजूच्या तालुक्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित असलेल्या पुणे रिंग रोडचं काम आता फास्ट ट्रॅकवरती होणार आहे। 136 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी रस्त्यासाठी MSRDCला तब्बल 1653 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे। त्यापैकी 1190 हेक्टर म्हणजे जवळपास 72% भूसंपादन पूर्ण झाले। त्यामुळे या मार्गाच्या भूमिपूजनाचा नारळ आता लवकरच फुटणार असल्याचं निश्चित झालंय। MSRDC यांच्याजवळ 10,500 कोटी रुपये खर्च करून पुणे रिंग रोड उभारतायत। मात्र पुणे आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये जागांचे भाव हे गगनाला भिडलेले असल्यानं रिंग रोडसाठी आवश्यक असलेली 1653 हेक्टर म्हणजेच 4000 एकरहून अधिक जमीन मिळणार का, असा प्रश्न आता MSRDC समोर होता। त्यातच खाजगी जमिनीबरोबरच वनजमीन कशी मिळवायची असाही प्रश्न होता। मात्र MSRDCला जमीन संपादनामध्ये मोठं यश मिळालं असून आतापर्यंत 984 हेक्टर खाजगी आणि 69 हेक्टर शासकीय तर 137 हेक्टर वनजमीन अशा एकूण 1190 हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झाले असल्याची माहिती MSRDCच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे। तसेच उर्वरित जमीन संपादन हे पुढील काळात लवकरच होईल असंही त्यांनी सांगितलंय। अशा पद्धतीनं आता हा पुणे रिंग रोड लवकरच पूर्ण होईल आणि याचा फायदा पूर्ण सगळ्या पुणेकरांना नक्कीच होईल। तर मग मित्रांनो, ही न्यूज तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या इथून हा रोड जर गेलेला असेल तर याचा तुम्हाला फायदा होणार का, हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।